IPL 2026 आता अशा टप्प्यावर पोहोचलं होतं जिथे प्रत्येक सामना फक्त 2 पॉइंटसाठी नव्हता, तर प्रतिष्ठा, मोमेंटम आणि संपूर्ण स्पर्धेचं भविष्य ठरवणारा बनला होता. आज मैदानामध्ये आमने-सामने होते कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स. एका बाजूला होते KKR, ज्यांच्यासाठी हा सामना फायनलपेक्षा कमी नव्हता, तर आज पराभव झाला असता तर प्लेऑफच्या आशा त्यांच्या पूर्णपणे जवळपास संपल्या असत्या. पण मागच्या काही सामन्यांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने पुनरागमन केलं होतं, त्यामुळे इतर संघही सावध झाले होते. सुरुवातीला अनेक जण म्हणत होते की हा संघ फार पुढे जाणार नाही. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट कायम खरी ठरते, तो संघाचा आत्मविश्वास बदलला की संपूर्ण स्पर्धेचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स होती आणि नावं ऐकताच जेव्हा प्रतिस्पर्धी संघ दबावात येतो, असं यांचं नाव. 5 वेळा चॅम्पियन झालेला टीम, स्टार खेळाडूंनी भरलेली टीम, पण या सीझनमध्ये मुंबईची कहाणी पूर्णपणे उलटी दिशेने चालत होती. कर्णधार बदलले, कॅप्टन्स बदलले, कॉम्बिनेशन बदललं, रणनीती सुद्धा बदलल्या, पण निकाल मात्र काही बदलला नाही. निकाल मात्र एकच, हार हार हार. सोशल मीडियावर चाहते विचारत होते की मुंबई इंडियन्स नक्की क्रिकेट खेळतंय की प्रयोग करते. काही जण बॅटिंगवरती टीका करत होते, तर काही जण टीम सिलेक्शनवरती. स्टेडियममध्ये चाहत्यांनी खचाखच भरलं होतं आणि वातावरणात जबरदस्त उत्साह होता. आणि टॉससाठी आले अजिंक्य रहाणे यांनी टॉस जिंकतात एकाही क्षणाचा विलंब न लावता प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निर्णय छोटा वाटत असला तरी त्या मॅचची रणनीती खूपच धोकादायक होती. राणेंना माहिती होतं की मुंबई इंडियन्स सध्या आत्मविश्वासापेक्षा जास्त दबावाखाली, जास्त प्रेशरखाली खेळते आणि सुरुवात अगदी झालीही तशी. मुंबई इंडियन्सकडून रायल टिगल्टन आणि रोहित शर्मा ओपनिंगसाठी आले. चाहत्यांना अपेक्षा होती की रोहित शर्मा मोठ्या सामन्यात एक मोठी खेळी करेल, पण KKRच्या बॉलर्सने सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं की आज कोणालाही सहज धावा मिळणार नाहीत. त्यांनी बॉलिंग इतकी अचूक केली होती की प्रत्येक रनसाठी संघर्ष करावा लागत होता. रिकेल्टन दबाव तोडण्याचा प्रयत्न नक्की करत होता, पण KKRचे बॉलर सतत योग्य लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करत होते आणि शेवटी फक्त 17 धावांवरती त्यांना रिकेल्टनना आउटही केलं. स्टेडियममधील KKRच्या फॅन्सने पूर्ण जल्लोष केला, तर मुंबईच्या डगआउटमध्ये शांतता पसरलेली दिसली. यानंतर नमन धीर मैदानावर आला, पण 3 बॉल खेळून तो शून्यावर आउट झाला. आता प्रश्न उपस्थित होऊ लागले की मुंबईचे बॅट्समन दबावाखाली कोसळत आहेत का? यानंतर सगळी आशा होती की फक्त रोहित शर्मावर, आणि रोहितने आपल्याला सुंदर काही फटकेही मारलेले दिसले. काही क्लासिक फुल शॉट्सही बघायला मिळाले, पण तोही 13 चेंडूत 15 धावा करून आउट झाला. मुंबई इंडियन्सची अवस्था 23 धावात 3 विकेट अशी झाली होती. यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्याच्या आगमनाने वातावरण थोडंसं बदललं, कारण तो असा बॅट्समन आहे जो काही चेंडूंमध्ये सामना पूर्णपणे फिरवू शकतो, पूर्णपणे पलटू शकतो. त्याने सुरुवातीलाच काही दमदार फटके मारले आणि फक्त 6 बॉलमध्ये 15 धावा केल्या, पण KKRची योजना वेगळ्याच स्तरावर होती आजची. सूर्यकुमार यादवला जास्त वेळ त्यांनी क्रीजवरती टिकूही दिला नाही आणि मुंबई इंडियन्सला 41 धावांवरती 4 विकेट गमावून बसली होती. पॉवर प्ले संपेपर्यंत मुंबईने फक्त 46 धावा केल्या होत्या, पण खरी गोष्ट फक्त धावांची नव्हती, तर खरी गोष्ट होती ते KKRच्या बॉलर्सनी निर्माण केलेल्या प्रेशरची, निर्माण केलेल्या दबावाची. सुनील नारायणने आपल्या चतुराईने बॅट्समनला इतके अडकवत होते. अनुकूल रॉयने अशी लाईन पकडली की तो बॅट्समनला मोकळेपणाने शॉट्सच खेळत नव्हता देत. सौरभ दुबे, कार्तिक त्यागी यांच्या स्पीड आणि बाउन्सने सतत त्रास देत होते. सतत हार्ड लेंथवरती बॉलिंग चालू होती. आता जबाबदारी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मावरती होती.
त्यावेळी पावसाने ही सामन्यात एंट्री घेतली. काही वेळ थांबला खेळ. चाहते बेचैन झाले होते. चाहते इकडे तिकडे बघू लागले होते, पावसाकडे बघू लागले होते. पावसानंतर हार्दिक आणि तिलक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न नक्की केला, पण केकेआरचे बॉलर आज एक वेगळ्याच मिशनवरती आपल्याला बघायला मिळत होते. तिलक वर्माने 32 चेंडूत फक्त 20 धावा केल्या, फक्त 20. आणि इथे त्याच्यावर टीका होणं अगदी स्वाभाविक होतं की संघाला यावेळी इंटेंटची गरज आहे, पण तिलक पूर्णपणे प्रेशर खाली आणि दबावाखाली दिसत होता. हार्दिक पांड्याने कमीत कमी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, त्यानेही 23 चेंडूत 26 धावा केल्या. पण केकेआरचे बॉलर्स त्यालाही मोकळेपणाने काही खेळू देत नव्हते आणि त्याला खेळू दिलंही नाही. शेवटी मुंबई इंडियन्सने 20 षटकांमध्ये फक्त 8 विकेट गमावत फक्त 147 धावा केल्या, फक्त 147. आणि या बॅटिंग लाईनअप कडून असा एक स्कोर आपल्याला अपेक्षितच नाहीये, पण याचं पूर्ण श्रेय द्यायचं तर आपण केकेआरच्या बॉलिंगला द्यावं लागेल आणि त्यांनी बॉलिंग सुंदर केली. आता केकेआर समोर 148 धावांचं टार्गेट आहे आणि T20 क्रिकेटमध्ये हे सोपं लक्ष्य मानलं जातं, पण प्ले ऑफच्या प्रेशरमुळे ते कठीण व्हायला सुरुवात होते. अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ओपनिंगसाठी आले. दोघांनी आत्मविश्वासाने बॅटिंग करायला सुरुवात सुद्धा केली, पण फिन एलनने काही चांगले शॉट्स खेळले, पण तो लवकर आउट झाला. यानंतर मनीष पांडे मैदानावर आला आणि केकेआरला आवश्यक असलेली भागीदारी तयार करू लागले. ते एक पार्टनरशिप करू लागले. रहाणेने आपल्या एक्सपिरियन्सचा, आपल्या अनुभवाचा उपयोग करत स्ट्राईक रोटेट केली आणि स्कोअर बोर्ड कंटिन्यू चालू ठेवला. मुंबईचे बॉलर्स सतत लढायचा प्रयत्न करत होते. सामना अजूनही ओपन होता त्यांच्यासाठी सुद्धा. कॅमेरॉन ग्रीन लवकर आउट झाला. पुन्हा त्यांच्यावरती प्रेशर वाढलं. पुन्हा केकेआर प्रेशरमध्ये गेली सुद्धा. त्यानंतर ध्रुव पावेल मैदानावर आला, क्रीजवर आला आणि दुसऱ्या बाजूला होता मनीष पांडे. तो आधीपासूनच एक ठाम एक पिलर सारखा उभा होता. दोघांनी शांतपणे सामना हाताळला. मनीष पांडेने आपला एक्सपिरियन्स दाखवला, तर पावलने दबावाला आक्रमक उत्तरं दिली. मुंबई इंडियन्सने शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत, पण अखेर केकेआरने सामना जिंकला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने प्ले ऑफ शर्यतीत स्वतःला पुन्हा एकदा जिवंत नक्की ठेवलं आहे.